मी आज इथं मांडत आहे। आरोग्य विभाग भाग क्रमांक 126 मागणी 1। अध्यक्ष महोदय, 2019 मध्ये माझ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 200 बेडेड हॉस्पिटलचं तिथं मान्यता भेटली होती, प्रशासकीय मान्यता झाली होती। पण 2019 मध्ये प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर डिसेंबरमध्ये बजेटच्या ह्याच्या कारणाने आणि दुसरा विषय कोविडच्या 2 वर्षामुळे त्या 2 वर्षामध्ये टेंडर कॉल झाले नाहीत। 2021 मध्ये या 200 खाटाच्या बेडेडचं हॉस्पिटलचं हे टेंडर कॉल 2021 मध्ये झालं। महत्त्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये की 2019 मध्ये आणि 2021 मध्ये जीएसटी धरून किंवा जे टेंडरचे रेट आणि ते कॉस्ट जे आहेत ह्याच्यामध्ये फार तफावत आली। आजच्या परिस्थितीमध्ये तो जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याने 80% काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे, पण जे काही कॉस्टिंग वाढली त्याच्यामुळे त्याचं काम त्यांनी थांबवलं। वाढीव प्रस्तावासाठी त्यांनी आरोग्य विभागाकडे आम्ही प्रस्ताव सुद्धा अध्यक्ष महोदय दाखल केलेला आहे। माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की जो वाढीव प्रस्ताव आपल्याकडं आरोग्य विभागाकडे आम्ही दिला आहे त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच आजच्या या हाऊसमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी बोलत असताना पदभरती संदर्भातलं किती जागा भरल्यात आणि येणाऱ्या 1.5-2 महिन्यात बाकीच्या जागा पण भरणार। आरोग्य विभागाचा विषय अध्यक्ष महोदय, माझ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याचं ठिकाण आहे, क्लास 1च्या 11 पदं हे रिक्त आहेत। तसं प्राथमिक आरोग्य केंद्र बीड तालुक्यामध्ये 11 आहेत आणि त्या 11 ह्याच्यामध्ये क्लास 1चे 7 पदं रिक्त आहेत। तर ह्या मला अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की या पदभरतीमध्ये सुद्धा आम्हाला आपल्या मार्फत आम्ही मागणी करत आहोत। तसंच अन्न व नागरिक पुरवठा विभाग भाग क्रमांक 91 आणि मागणी क्रमांक 2 राज्य ग्राहक तक्रार निवारण आरोग्याची इमारत, म्हणजे जसं ही आरोग्याची इमारत आहे तशीच ही सुद्धा इमारत ह्याची प्रशासकीय मान्यता 2023ला ह्याची प्रशासकीय मान्यता झाली होती आणि काही टेक्निकल बाबी किंवा काही परमिशन असतील किंवा त्या जागेच्या विषयावरून हा सुद्धा ही जी इमारत आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने काम जागा बदलीमुळे ही काम चालू केलं नाही। ह्याचा सुद्धा वाढीव निधीचा प्रस्ताव आम्ही त्या विभागाकडे दाखल केलेला आहे। अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपल्या मार्फत की हा जो वाढीव निधीचा ह्या दोन्ही इमारतीसाठी जो माझ्या जिल्ह्याचं ठिकाण आहे तर इथं आम्हाला निधीसाठी मदत करावी। अध्यक्ष महोदय शेवटचाच माझा विषय की नियोजनावरती बोलत असताना आम्ही विरोधी बाकावरती आमदार आहेत आणि लोकांनी दुसऱ्यांदा आम्हाला इथं निवडून दिलेलं आहे। आमची विनंती आहे प्रत्येक विभागात काम पाठपुरावा करत असताना आम्ही निधीची मागणी करतो। तर आपल्यामार्फत आपली विनंती आहे की सत्ताधारी जे काही मंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काहीतरी निधी भेटावा हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो।